दर्द से हमदर्द तक संस्थेची सुरुवात 3.5 वर्षांपूर्वी झाली. वकिली करत असताना 2006 पासून की जेलमध्ये अनेक आरोपी असे असतात की ज्यांना वकिलांकडनं किंवा पोलिसांकडनं अनेकदा ह्या आरोपींना फसवलं गेलेलं असतं. त्या दर्द असलेल्या व्यक्तीला एक हमदर्द म्हणून भेटणं आणि त्याला काहीतरी मदत करणं या उद्देशाने आम्ही हे काम सुरू केलं. मूळ उद्देश जो आहे जेलमध्ये असलेल्या आरोपींना फ्री लीगल एड प्रोव्हाइड करणं हा उद्देश आहे. त्यामुळे ह्या संस्थेचं नाव दर्द से हमदर्द तक असं ठेवण्यात आलं. या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जेलमध्ये जाऊन आम्ही आरोपींना फ्री लीगल एड प्रोव्हाइड करतो. काही आरोपींना जामीन झालेला असतो, परंतु जामीनदाराची व्यवस्था न झाल्यामुळे वर्षानुवर्षे जेलमध्ये खितपत पडलेले असतात. अशा जामीनदारांना कॅश जामीनसाठीचा अर्ज करून कॅश जामिनावर बाहेर काढणं, काही आरोपींना कॅश जामीन झाल्यावर सुद्धा पैसे नसल्याने जेलमध्ये थांबावं लागतं. अशांना PR बॉन्डवर सोडा यासाठीचा अर्ज करणं, काहींना वकीलच नसतात किंवा वकील दिलेले असतात पण ते योग्य प्रकारे काम करत नाही, अशांना वकील देऊन त्यांचे जामिनाचे अर्ज करणं असे काम आम्ही करतो. हे काम करत असताना ज्यावेळी एखादा माणूस त्याने गुन्हा केला असो किंवा त्याला खोट गुंतवलेला असो, ज्यावेळी तो जेलमध्ये जातो त्यावेळी त्याला त्याचे नातेवाईक, त्याचे मित्रपरिवार किंवा त्याला ओळखणारे सगळे हे त्याला अक्षरशः वाडीत टाकत असतात. अशा व्यक्तीला संपूर्ण समाजापासून दूर झाल्याची भावना त्यावेळी त्याच्यात निर्माण होते आणि मोठ्या प्रमाणात त्रास त्याला होत असतो. अशा त्रास होणाऱ्या व्यक्तीला एक आपुलकीने विचारपूस करणं आणि त्याला गरज आहे ती कायदेशीर मदत प्रोव्हाइड करणं, एक हमदर्द म्हणून अशा दर्द असलेल्या व्यक्तीला अशी मदत देणं, हे काम संस्थेचं मूळ आहे. त्यामुळेच हे संस्थेचं नाव ठेवलंय आणि अपेक्षा हीच आहे की ह्या संस्थेच्या नावानुसार प्रत्येक कार्यकर्त्याने काम करणं ही अपेक्षा आहे. त्यामुळे दर्द से हमदर्द तक हा जो प्रवास आहे, हा प्रवास म्हणजे संस्थेचे उद्दिष्ट आहे.